शंकर व पार्वती माता संवादातून प्रकट झालेली ही गुरुगीता समग्र स्कंदपुराणाचा सारांश आहे. भगवान शंकर सांगतात, हे प्रिये, वेद, शास्त्रे, पुराणे, इतिहास आदी मंत्रयंत्र, मोहन, उच्चाटन आदी विद्या, शास्त्र, आगम आणि अन्य सर्व मतांतरे, या सर्व गोष्टी गुरुतत्व जाणल्याविना भ्रांत चित्ताच्या जीवांना पथभ्रष्ट करणाऱ्या आहेत आणि जप, तप, व्रत, यज्ञ, दान हे सर्व व्यर्थ होतात. हे सुमुखी, आत्म्यामध्ये गुरुबुद्धीशिवाय अन्य काहीही सत्य नाही. सत्य नाही म्हणूनच हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी बुद्धिमानांनी प्रयत्न केला पाहिजे. ज्या गुरुदेवांच्या पादसेवनाने मनुष्य सर्व पापांपासून विशुद्धात्मा होऊन ब्रह्मरूप होतो, ते तुझ्यावर कृपा करण्यासाठी सांगत आहे. श्री गुरुदेवांचे चरणामृत पापरूप चिखलाचे सम्यक शोषक आहे. ज्ञानतेजाचे सम्यक उद्दीपक आणि संसार सागराचे साम्यक तारक आहे. अज्ञानाचे मूळ उखडून टाकणाऱ्या, अनेक जन्माच्या कर्माचे विवरण करणाऱ्या ज्ञान आणि कर्तव्य सिद्ध करणाऱ्या श्री गुरुदेवांच्या चरणामृताचे पान केले पाहिजे. आपल्या गुरुदेवांच्या नामाचे कीर्तन अनंत स्वरूप भगवान शिवाचेच कीर्तन होय. गुरुदेवांचे निवासस्थान काशी क्षेत्र आहे. श्री गुरुदेवांचे पादोदक मा भगवती गंगाजी आहे. गुरुदेव हे भगवान विश्वनाथ आहेत आणि निश्चितच साक्षात तारक ब्रह्म आहेत. गुरुदेवांची सेवाच तीर्थराज गया आहे. गुरुदेवांचे शरीर हे अक्षय वटवृक्ष आहे. गुरुदेवांचे श्रीचरण भगवान विष्णूचे श्रीचरण आहेत. तेथे लावलेले मन तदाकार होऊन जाते. आपले आश्रम, ब्रह्मचर्याश्रमादी, जाती, कीर्ती, पदप्रतिष्ठा, पालन, पोषण हे सर्व सोडून गुरुदेवांचाच सम्यक आश्रय घेतला पाहिजे. विद्या गुरुदेवांच्या मुखात राहते आणि ती गुरुदेवांच्या भक्तीनेच प्राप्त होते. ही गोष्ट तिन्ही लोकी देव, ऋषी, पित्री आणि मानवाद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे. गु शब्दाचा अर्थ आहे अंधकार, अज्ञान, आणि रू शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, ज्ञान, अज्ञान नाहीसे करणारा जो ब्रह्मरूप प्रकाश आहे तो गुरु आहे, यात काही संशय नाही. गु कार अंधकार आहे आणि त्याला दूर करणारा रू कार आहे. अज्ञानरूपी अंधकाराला नष्ट करतात म्हणूनच गुरु म्हणले जातात. गु कार म्हणजे गुणातीत होय. रू कार म्हणजे रूपातीत होय. गुण आणि रूप यांच्यापेक्षा वेगळे असल्यानेच गुरु म्हणले जातात. गुरु शब्दाचे अक्षर गु कार माया आदी गुणांचे प्रकाशक आहे आणि दुसरे अक्षर रू कार मायेच्या भ्रांतीपासून मुक्ती देणारे परब्रह्म आहे. गुरु सर्व श्रुतीरूप श्रेष्ठ रत्नांनी सुशोभित चरणकमलांचे आहेत आणि वेदांताच्या अर्थाचे प्रवक्ता आहेत. म्हणून श्री गुरुदेवांची पूजा केली पाहिजे. ज्यांच्या केवळ स्मरणानेच ज्ञान आपोआप प्रकट होऊ लागते आणि तेच सर्व शम, दामादी, संपदारूप आहेत, म्हणून श्री गुरुदेवांची पूजा केली पाहिजे. संसाररूपी वृक्षावर चढलेले लोक नरंकरूपी सागरात पडतात, त्या सर्वांचा उद्धार करणाऱ्या श्री गुरुदेवांना नमस्कार असो. जेव्हा बिकट परिस्थिती उपस्थित होते तेव्हा तेच एकमेव परमबांधव आहेत आणि सर्व धर्माचे आत्मस्वरूप आहेत, अशा गुरुदेवांना नमस्कार असो. संसाररूपी अरण्यात प्रवेश केल्यानंतर दिग्मूळ स्थितीमध्ये जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही, चित्त भ्रमित होते, त्यावेळी ज्यांनी मार्ग दाखविला त्या श्री गुरुदेवांना नमस्कार असो. या पृथ्वीवर त्रिविध तापरूपी आधी, व्याधी, उपाधी, अग्नीने जळाल्यामुळे अशांत झालेल्या प्राण्यांसाठी गुरुदेवच एकमेव उत्तम गंगाजी आहेत, अशा श्री गुरुदेवांना नमस्कार असो. 7 समुद्रापर्यंतच्या सर्व तीर्थामध्ये स्नान जे फळ मिळते ते फळ श्री गुरुदेवांच्या चरण मृताच्या एका बिंदूच्या फळाचा 1000वा हिस्सा आहे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.